वंचित बहुजन आघाड़ी के नांदेड़ दक्षिण विधानसभा के प्रत्याशी फारूक अहमद साहब इनके प्रचार के लिए आयोजित आज के इस गंगाचल देगावचल के प्रचार सभा में प्रमुखता से उपस्थित वंचित बहुजन आघाड़ी के महाराष्ट्र के प्रदेश उपाध्यक्ष हमारे दोस्त गोविंद दलवी सर, ये सभा करने के पीछे हम लोगों का एक खास मकसद है। उस मकसद को आप लोग समझने की कोशिश करें। हम सब लोगों के हाथ में मोबाइल है, हमारे घरों में टीवी चैनल्स है, न्यूज चैनल्स है, और इन न्यूज चैनल्स पर हम लोग देखते हैं कि कांग्रेस और भाजपा की बातें ज्यादा दिखाई जाती है। वंचित बहुजन आघाड़ी की आवाज हम लोगों ने इस देश के अंदर पार्टी बनाकर हम लोग क्यों इन लोगों के साथ लड़ रहे हैं। ये न्यूज चैनलों के माध्यम से हमारी आवाज आपके पास नहीं पहुंच पाती है। कोई भी न्यूज चैनल आप लोग खोलोगे तो कांग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी और शिवसेना के ही लोग आपको नजर आते हैं। इसलिए मैं सबसे पहले आप लोगों से उम्मीद करता हूं कि जितना भी झूठ हम लोगों को दिखाया जाता है वो झूठ के ऊपर का पर्दा हटाना पड़ेगा। यहां पर बैठे हुए तमाम, चाहे मुसलमान हो, दलित हो, पिछड़ा हो, आदिवासी हो, किसी भी जाति धर्म का इंसान हो, मैं आपको यह बताना चाहता हूं कि सारा चुनाव जात, धर्म, दारू, मटन और पैसे के बलबूते पर लड़ने की कांग्रेस और शिवसेना पे नौबत आई है। क्योंकि उनको पता है कि अगर लोगों को पैसा नहीं बांटेंगे तो लोग उनको जूते से पीटेंगे। इसलिए कांग्रेस और शिवसेना के लोगों में कोई शर्म नहीं है। शर्म बेचकर खाई है। वो यहां के लोगों को कोई सरकारी नौकरी लगाकर आपसे वोट नहीं मांगते। यहां पर किसी बेघर इंसान को अच्छा घर दिलाकर वो आपसे वोट नहीं मांगते। वो आपको अच्छी सड़कें, अच्छा पानी देकर आपसे वोट नहीं मांगते। वोट मांगा जाता है जात, धर्म, दारू, मटन, पैसा, दादागिरी। मैं आप लोगों से पूछना चाहता हूं कि सरकार अपने बच्चे को सरकारी स्कूल में पढ़ाना नहीं चाहता है? चाहते हो आप लोग सरकारी स्कूल में पढ़ाना चाहते हो अपने बच्चे को? नहीं। गरीब से गरीब आदमी अपने बच्चे को प्राइवेट इंग्लिश स्कूल में पढ़ाना चाहता है। वो शायद जो ट्रैवल्स है वो इंग्लिश स्कूल के ही होंगे। कितना भी पैसा चला जाए, लेकिन गरीब भी चाहता है कि मेरा बच्चा अच्छी स्कूल में पढ़े, ना के भंगार सरकारी स्कूल में पढ़े। सरकारी स्कूल के नाम पर हमारे बच्चों के साथ, हमारी जिंदगियों के साथ ये सरकार खिलवाड़ करती है। सरकार के नाम पर हमें दूसरी बात नजर आती है। ये मैं शिवसेना और भाजपा के नेताओं को पूछना चाहता हूं। अशोक चौहान जो नए नए बीजेपी के दलाल बने हैं, मैं उनसे पूछना चाहता हूं। शिवसेना के नेताओं को पूछना चाहता हूं कि सरकार के नाम पर हमें दूसरी चीज नजर आती है। सरकारी अस्पताल, सरकारी दवाखाना। इथं बसलेल्या एक तरी माणसाला वाटतं का की सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा? सरकारी दवाखाने के नाम पर, सरकारी अस्पताल के नाम पर सारे महाराष्ट्र के जितने भी सरकारी अस्पताल हैं, सब के सब इन्होंने नरक बना के रख दिए हैं। हम सब लोग चाहते हैं कि हमारे घर के किसी भी रिश्तेदार का इलाज किसी प्राइवेट हॉस्पिटल में हो, क्योंकि सरकारी हॉस्पिटल में कोई भी सुविधा नहीं है। और तीसरी बात, सरकारी बैंक। कोई भी बैंक जो सरकार की बैंक है वो आप में से किसी को भी कर्जा देने के लिए तैयार नहीं है। क्या है फिर सरकार का हमारे पास? ये महाराष्ट्र की कोई भी सरकारी बैंक हमें कर्जा देने के लिए तैयार नहीं है। लेकिन दूसरी तरफ टाटा, बाटा, गोयनका, मित्तल, सहारा, रिलायंस, गोदरेज, बजाज, अदानी, अंबानी, मेहुल चोकसी से लेकर विजय माल्या तक इन सारे हरामखोर उद्योगपतियों को हजारों कोटि रुपया दिया जाता है और ये सब के सब देश को चूना लगाकर दूसरे देश में भाग जाते हैं। लेकिन यहां पर बैठा कोई गरीब सरकारी बैंक में कर्जा मांगता है तो 50,000 रुपए का भी कोई बैंक आपको कर्जा नहीं देती है। आपको जाना पड़ता है फाइनेंस वाले के पास।
10% से 20% से कर्जा उठाना पड़ता है। मैं सही बोल रहा हूं कि गलत बोल रहा हूं? जरा हाथ खड़ा करके बोलिए। ये सिर्फ भाषण का मामला नहीं है, ये भाषण का मामला नहीं है। ये सरकार फिर कौन सी सरकार है? ये किसकी सरकार है? अगर सरकार हम लोगों की होती तो मैं आपको दावे से बता रहा हूं, जिसके पास पीला राशन कार्ड है, जिसके पास नारंगी राशन कार्ड है, मैं उन तमाम लोगों को कहना चाहता हूं, आप वंचित बहुजन आघाड़ी की अगर सरकार बनाएंगे तो बिना गारंटी वारंटी कम से कम 10-10 लाख का कर्जा गरीब लोगों को मिलना चाहिए। यह वंचित बहुजन आघाड़ी बनाना चाहती है। दुसरा, आता महिला मंडळ बसलं, तुम्हाला आधार कार्ड आहे का तुमच्याकडे? आधार कार्ड कोणाकोणाकडे? हातवरी करा. आधार कार्ड. त्या आधार कार्डवरचा फोटो बघितल्यानंतर भीती वाटते आपल्याला स्वतःचीच. जुन्या काळातलं 15 वर्षापूर्वीचं ते आधार कार्ड. अरे काय त्या आधार कार्डला काय हळद मीठ लावून चाटायचं का? काय उपयोग आहे त्या आधार कार्डचा? आमच्या सारख्या लोकांना वाटतं की आधार कार्ड बंद करावं आणि उधार कार्ड चालू करावं. उधार, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात क्रेडिट कार्ड. काय म्हणतात? क्रेडिट कार्ड. तुम्हाला 1 लाखाचं क्रेडिट पाहिजे का? 1500 रुपये पाहिजे? लाडक्या बहिणी गेल्या 1500 रुपयात बोंबलत आमच्या. 1500 भेटले बाबा. अबे हातामध्ये चप्पल घेऊन त्या नरेंद्र मोदीच्या, काँग्रेसच्या, भाजपच्या चमच्यांना विचारा की तुम्ही 15 लाख रुपये देतो म्हटले होते. किती रुपये देतो म्हटले होते? हर गरीब के खाते में भाई 15-15, अरे बहुत बड़ी रक्कम है. 15-15 लाख आएंगे. आता आपण सगळे भिकारी. मी पण हिशोब केला. मी, माझी आई, भाऊ, बहीण आणि एक आमचं घरातलं 5 जण आहे म्हणलं आम्ही. 5 गुणुले 15, मी म्हणलं झालो बाबा करोडपती. वाट बघतोय मी 10 वर्ष झालं. 15-15 लाख टाकणार होते की नाही? आता ते येईल. एक भाऊ इकडे आहे, संतुकराव हंबर्डे तिकडं, मोहनराव हंबर्डे इकडं. तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो. एक भाऊ बीजेपीत, एक भाऊ काँग्रेसमध्ये, त्यांच्यासाठी भांडण करायला गाडवं सगळे गल्ली गल्लीमध्ये. अरे ते दोघं सख्खे भाऊ मस्त मजा करून राहिले. रोज रात्री दोघं एकत्र एका ताटात जेवतात. ते म्हणते भाऊ तू जिंकला पाहिजे, ते म्हणते भाऊ तूही जिंकला पाहिजे. आणि इकडं आपण माकडं भांडणं करतो. काँग्रेस हारली पाहिजे, बीजेपी हारली पाहिजे. अरे सगळे एकच आहेत. काँग्रेस असेल, भाजप असेल, तुम्ही सगळे आपल्या जिल्ह्यातलं चित्र बघा ना. अशोकराव चव्हाणला जेलमध्ये घातलं किंवा त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं. का गेलं? आपल्यासाठी नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, बायकोचा भाऊ कुठं कुठं ठेवू. कळते का मराठी? आणि दुसरी एक म्हण आहे, बायकोची बहीण. अरे बायकोच्या बहिणीला फ्लॅट दिलाय अशोकराव चव्हाणनं, म्हणून आदर्श घोटाळा झाला. कुणासाठी झाला? आदर्श घोटाळा काय गंगा चालच्या, देगाव चालच्या लोकांसाठी नाही, आपल्या सालीसाठी झालेला आहे. तर साली आधी, अरे बाबा मी नाही बोलत. आपल्या लोकांना हे कळलं पाहिजे की अशोक चव्हाण काय, की आता नवीन आलेला राजेश चव्हाण काय, तो प्रताप पाटील चिखलीकर काय, मोहन हंबर्डे काय, गोंडारकर काय, हे सगळे राजकीय पक्ष आणि सगळे पुढारी हे सगळे एकाच थालीचे चट्टेबट्टे आहेत. आणि यांचे नकाब फाडण्यासाठी मैदानामध्ये श्रद्धेय नेते प्रकाश आंबेडकर जे यांचे सगळ्यांचे नकाब फाडतात. आम्ही त्यांना नाव देऊन टाकलेलं आहे मराठा खानावळ. पक्ष कोणताही असो, आमच्याच घरात. इकडे भास्कर पाटील खदगावकरची सुनबाई, तिकडे अशोक चव्हाणची पोरगी, इकडे वसंतरावचं पोरग. अरे नांदेड जिल्हा हाय का पाळणा घर आहे? सांगा बरं, यांचे पोरं पाळायला जन्मलोय का आपण? हा, माझ्या पोराला बघा, ते माझ्या पोरीला बघा, माझ्या सुनबाईला बघा. सगळ्या नांदेड जिल्ह्यातल्या कोणत्याही मतदारसंघामध्ये जा, इथं बसलेल्या माझ्या माता मौल्यांना विनंती आहे, अरे तुमच्या पोटी जन्माला आलेली मुलं का आमच्या मुलांनी काही जिंदाबाद मुर्दाबाद करायला जन्माला घातली आहेत? मी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं वचन देऊन तुम्हाला सांगतो, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आमच्या माता भगिनी वांजोट्या राहिल्या चालतील, पण गुलाम मुलं जन्माला घालायचं बंद करा. बाबासाहेब आंबेडकरांना सांगावं लागलं. जर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला नसता, जर इथं बसलेल्या लोकांना मतदानाचा अधिकारच भेटला नसता, तर तुमच्या दरवाजात कोणता देशमुख पाटील आला असता का? चाहे मुसलमान हो, दलित हो, पिछड़ा हो, आदिवासी हो, सबके सब बड़े से बड़े नेता अगर आपके दरवाजे में हाथ जोड़कर भीख मांगते हैं तो इन बड़े बड़े सूरमाओं को आपके घुटनों पर लाने वाला नेता बाबा साहब आंबेडकर है. मताची ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि त्याच मताचा वापर कुणासाठी करायचा? वोट की ताकत बाबा साहब ने दिया और उन्हीं के खिलाफ हम लोगों ने वोट का इस्तेमाल किया.
मैं मुसलमानों से एक सीधा सादा सवाल पूछना चाहता हूं। मैं जहां भी जाता हूं तो अल्लाह रसूल को मानने वाला मुसलमान पूरे महाराष्ट्र में एक बात बार बार कहता है कि मुसलमान सिर्फ अल्लाह से डरता है। जिंदगी और मौत किसके हाथ में है? अल्लाह के हाथ में है। तो मैं उन मुसलमानों से पूछना चाहता हूं जो भाजपा से डरते हैं और भाजपा से डर की वजह से कांग्रेस को वोट देते हैं। भाजपा से डरा हुआ मुसलमान, मैं उन तमाम मुसलमानों को कहना चाहता हूं कि महाराष्ट्र के मिट्टी में भाजपा को दफनाने की ताकत प्रकाश अंबेडकर साहब के अंदर है, बाकी किसी नेता के अंदर नहीं है। कोई भी नेता मुंह खोलेगा ना तो पहले बीजेपी के लोग उसकी फाइल खोलते हैं और उसको जेल में डालते हैं। मोहन हंबर्डे ये बीजेपी का ही आदमी है, मैं तो उसको नेता मानता ही नाही। मी शेतात उभा केलेला असता ना बुजगावनं, मी त्यांना बुजगावनं मानतो। बस म्हणलं बस, उठ म्हणलं उठ। ये नेता नहीं है, ये कांग्रेस पार्टी के टिकट पे चुनाव लड़ रहे हैं और दूसरे कुछ लोग फारूक अहमद साहब को हराने के लिए अपने ही अंदर के कुछ लोगों को खड़ा किया गया है। और मैं दावे के साथ बता रहा हूं कि उनको किसी भी समाज का वोट नहीं मिलने वाला, लेकिन मैं डंके की चोट पे यह भी कहना चाहूंगा कि कम से कम 30,000 से ज्यादा यहां के अंबेडकरवादियों का वोट फारूक अहमद को मिलने जा रहा है। और किसी कांग्रेस और भाजपा के पैसे में इतना दम नहीं है जो अंबेडकरवादी वोटों को खरीद सके। मैं डंके की चोट पे बता रहा हूं कि तुम लोग कितना भी पैसा लगाओगे, कितना भी दारू मटन लगाओगे, लेकिन इस चुनाव में बार बार साबित हो चुका है। पिछले 5 साल पहले भी 27,000 वोट लेकर कांग्रेस और भाजपा को कड़ी टक्कर देने वाला नेता फारूक अहमद है और फारूक अहमद पिछले 5 साल से डटकर मुकाबला कर रहे हैं। इस चुनाव में खाली अंबेडकरवादियों का 30,000 से ज्यादा वोट मिलने जा रहा है। मैं मुसलमानों से अपील करना चाहता हूं कि अगर आप विधायक देखना चाहते हो, आमदार देखना चाहते हो, तो अपने दिल दिमाग के अंदर का कंफ्यूजन छोड़ो। एक एक वोट फारूक अहमद के पीछे खड़ा करो। 23 नवंबर को आप एक आमदार को जन्म देने जा रहे हैं, एक आमदार को आप लोग पैदा करने जा रहे हैं। मैं यहां पर आदरणीय बाला साहब अंबेडकर की ओर से आप तमाम लोगों से दूसरी विनती करके मेरी बात को खत्म करता चलो। मुझे पता है अभी मेरे पहले एक बेटा यहां पे, एक लड़का यहां पे बात कर रहा था, अक्षय भालेराव के खून की बात कर रहा था। ये कोई हमारे लिए नया मामला नहीं है। हजारों सालों से जिन लोगों ने हमारा खून पिया है, जिन्होंने हमको अछूत बनाया है, जिन्होंने हमको पिछड़ा बनाया है, जिन्होंने हमको इस देश में तबाह और बर्बाद किया है, ऐसे कांग्रेस और भाजपा के लोगों को वोट देने वालों, आपको शर्म आना चाहिए, क्योंकि आप लोगों को इस दलदल से बाहर निकलने वाला एक ही नेता और एक ही महापुरुष है, बाबा साहब अंबेडकर, जिन्होंने हमें इस दलदल से बाहर निकाला। और आज हालत क्या है, जब हमारे किसी लड़के का खून किया जाता है, चाहे किसी मुसलमान का मॉब लिंचिंग किया जाता है, मैं मुसलमानों से भी पूछना चाहता हूं, चाहे तबरेज अंसारी का मामला हो या पहलू खान का मामला हो, ये दंगे और फसाद चाहे अकोला के हो या अहमदनगर के हो, कोल्हापुर के हो या मालेगांव के हो, महाराष्ट्र में मुसलमानों को भी जात और धर्म के ठेकेदारों ने मुसलमानों को भी मौत के घाट उतारा। विशालगढ़ में क्या हुआ? विशालगढ़ में मुसलमानों की दरगाह गिराने के लिए कौन सामने आया? कांग्रेस पार्टी के सांसद का बेटा है, वो कोई मामूली आदमी नहीं है। कोल्हापुर का कांग्रेस का सांसद, उसका लड़का विशालगढ़ के बाजू में मुसलमानों की एक कई साल पुरानी दरगाह को गिराता है, मुसलमानों की मां बहनों को मारा पीटा जाता है, हजारों मुसलमानों को जेल में डाला जाता है। कौन है वो? कांग्रेस पार्टी के सांसद का बेटा। अगर यहां पर कोई मोहन हंबर्डे के और कांग्रेस पार्टी के यहां पर कोई बदमाश होंगे तो उनको जाकर पूछना, कोई आवाज नहीं उठाता, कोई आवाज नहीं उठाता। चाहे मामला टीपू सुल्तान का हो, औरंगजेब का हो, चाहे लव जिहाद का हो, चाहे हिजाब का हो, चाहे वक्फ बोर्ड का मामला हो, गौवंश का मामला हो, किसी ना किसी तरीके से मुसलमानों को टारगेट किया जाता है, किसी ना किसी तरीके, चाहे कुछ भी हो। हर तरफ मुसलमान ही मुसलमान नजर आता है।
क्योंकि उनको मुसलमानों के अंदर इंसान नजर नहीं आता, उनको सिर्फ मुसलमानों के अंदर आतंकवादी नजर आता है। अगर कोई एखादा खराब इंसान होता है तो उसको पकड़ के पूरी कौम को बदनाम किया जाता है। हर तरफ मुसलमानों के अंदर आतंकवादी ढूंढने वालों को मैं बस इतना ही कहना चाहता हूं कि हम वतन हैं, हम वतन हैं, इन्हें बेसूद ना समझा जाए और प्यार के फूलों को बारूद ना समझा जाए। जो है मुजरिम उन्हें सूली पर चढ़ा दो, मगर हर मुसलमान को दाऊद ना समझा जाए। दाढ़ी देखी, टोपी देखी, काजल देखा कि बना दिया दाऊद का रिश्तेदार। मुसलमानों को आतंकवादी बता कर, हिंदू मुसलमानों की फसाद करवाकर भारतीय जनता पार्टी और कांग्रेस पार्टी आज तक अपना उल्लू सीधा करके आई है। मैं वंचित बहुजन आघाड़ी की ओर से आपसे विनती करना चाहूंगा, चाहे दलित हो, मुसलमान हो, आपको जो पीटा जाता है, कत्लेआम किया जाता है, फसाद किए जाते हैं, नौजवानों को जेल में डाला जाता है, आपके बच्चों के खून किए जाते हैं, तो कोई अशोक चौहान देखने नहीं आता, कोई राहुल गांधी देखने नहीं आता, कोई मोहन हंबर्डे देखने नहीं आता, कोई नरेंद्र मोदी, कोई फडणवीस नहीं आता। आपके सब लोगों को बचाने के लिए, आपकी आंखें पोंछने के लिए सिर्फ एक ही नेता जमीन पे आता है, उसका नाम है बाळा साहब आंबेडकर, दूसरा कोई नहीं आता। अक्षय भालेरावचा खून झालं, कोण आलं पोलिसांना आणि कलेक्टरला इथं घोडे लावायला आलो? कोणताही नेता नाही। मी इथल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना विनंती करेल, हा काही एक दिवसाचा विषय नाही। इथून पुढे जिवंत राहायचं असेल, सुरक्षित राहायचं असेल तर एका खंबीर नेत्याची गरज आहे। ढुंगणात शेपूट घालून घरामध्ये लपून बसणारी माणसं आपली सुरक्षा करू शकत नाहीत। महाराष्ट्रात भाजपाला आणि आरएसएसला शिंगावर घ्यायची ताकद फक्त प्रकाश आंबेडकर या एकमेव नेत्यामध्ये ती ताकद आहे, दुसऱ्या कोणत्याही नेत्यामध्ये ती ताकद नाही। मला वाटतं की आपण सगळेजण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी शेवटचा मुद्दा सांगून थांबतो। मला वाटतं तो खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण 5-6 दिवसाच्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसवाले दुसरं काही करणार नाहीत। ते जास्तीत जास्त आपल्या मताला 500 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये, जशी ज्याची त्यांना अवकात वाटेल त्या पद्धतीने पैसे घेऊन आपल्या दरवाजात उभे होतील। याच्या पलीकडे दुसरं त्यांच्याकडे कोणतंही शस्त्र नाही। फार तर ते आपल्यातल्या काही लोकांना दारू, मटण, चिकनच्या पार्ट्या देऊन आपल्या वंचित बहुजन समाजातल्या, मुस्लिम समाजातल्या, मागासवर्गीयांमधल्या काही खादाड्या खाण्यासाठी आरबळलेल्या लोकांना बळी पाडण्याचा प्रयत्न करतील। मी तुम्हाला एवढंच सांगतो, मी वकील आहे। मी वकील असल्यामुळे माझ्याकडे एक केस अशी आली, एका चोराची केस माझ्याकडे आली, ज्या चोरानं 10-12 किलो सोनं चोरलं। मी त्याच्या केसमध्ये अभ्यास करत असताना मी त्या चोराला एवढंच विचारलं की ज्या माणसाच्या घरातून तू सोनं चोरलं, त्या माणसाच्या घराच्या अवतीभोवती त्या मालकानं 4 मोठे मोठे कुत्रे पाळलेले आहेत। साधारण नाही, खूप मोठे मोठे आहेत। मी म्हटलं एवढं सगळं सुरक्षा असताना तू या घरातून सोनं चोरलं कसं? तू चोरीला गेला तर हे कुत्रे भुंकले नाही का? त्या चोरानं हळूच मला कानात सांगितलं, साहेब आम्ही चोरीला जाताना खिशात मटण घेऊन जातो। काय म्हटलं चोर? आम्ही चोरीला जाताना खिशात काय करतो? मटण घेऊन जातो। ते कुत्र मालकाचं, पण आम्ही मटण दिलं की ते रातोरात चोराचं। आणि चोर चोरी करायला आल्यानंतर कोणत्याही वस्तीतलं एक सुद्धा कुत्र भुकत नाही। नोटीस करा तुम्ही कधी, ज्या रात्री चोरी होते त्या रात्री सगळे कुत्रे चढे चुप। त्या चोरानं हळूच मला सांगितलं, साहेब आम्ही मटण देऊन कुत्र्याचे तोंड बंद करतो। कुणाला खायचं बाबा काँग्रेसचं मटण, बीजेपीचं मटण कुणाला खायचं? आयुष्यभर आपल्या घरात कोण जिवंत आहे, कोण मेलं, कोण हॉस्पिटलमध्ये आहे, कुणाची काय अडचण आहे, कुणाच्या मुलीचं लग्न झालं नाही, कुणाला रोजगार नाही, कुणाच्या घरात काय अडचणी आहेत, आई वडील आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये मरतायत, कोणी बघायला येणार नाही। पण निवडणूक आल्यानंतर यांचे बकरे आणि कोंबडे कापण्याचे धंदे काही थांबत नाही। मी तुम्हाला एवढंच सांगेल की जसं त्या चोरानं मला सांगितलं, मटण देऊन कुत्र्याचे जसे तोंड बंद केले जातात तसे आपले तोंड बंद करण्याचा धंदामध्ये यांच्या चिकन मटनच्या पार्ट्या आहेत। मी त्या बदमाश लोकांना एवढंच सांगेल की दारू, मटण, चिकन आणि 2 रुपये 5 रुपयावर विकणारे अवलादी कोण आहेत आम्हाला माहिती नाही, पण वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्ते तुमच्या पैशाला, दारूला आणि मटणला बुटाच्या ठोकरीने उडवणारे कार्यकर्ते आहेत। ते तुमच्या दारू मटणला बळी पडणार नाही याची मी पूर्ण विचारपूर्वक आपल्याला खात्री देतोय।
कारण शेवटच्या 2-3 दिवसामध्ये आपल्या लोकांना विकत घेण्याचं, घाबरवण्याचं हेच प्रयत्न चालणार आहेत. त्यामुळे आपण कृपया, मी जे बोलत आहे ते हात वर करून सांगा, हे आम्हाला पटत आहे म्हणून, किंवा मला असं वाटेल माझी मी एकटाच भाषण करतोय, पाठीमागून दोन्ही हात वर करा, काय बिघडत नाही. फारुक अहमद सर, अरे दोन्ही करा का, रामदेव बाबाला बोलू बाबा व्यायाम करायला तुमच्याकडं, मुसलमान नहीं चालत, अरे करा करा, थोड़ा एक्सरसाइज हो जाएगा, थोड़ा कर लो और जोर से नारा लगाओ, फारूक अहमद साहब संघर्ष करो. ये नारे से आमदार नहीं बनेंगे, वो नारा जोरदार आना चाहिए, फारूक अहमद साहब संघर्ष करो. अब आवाज थोड़ा मुंबई तक जाएगा. तुम्हा सगळ्यांना माझ्या सगळ्यांच्या वतीनं विनंती असणार आहे की आपल्याला फारूक अहमद हे बाळासाहेब आंबेडकरांचे प्रतिनिधी आहेत. बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक मतदारसंघात उभं राहू शकतात का? 288 मतदारसंघामध्ये आपला पक्ष 200 मतदारसंघात लढतोय. त्यामुळे फारूक अहमद यांना मत देणं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना मत देणं. एकदा बाळासाहेबांसाठी जोरदार नारा द्या, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. तुमच्या या सगळ्या घोषणामधून आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या 20 तारखेला जे आपल्याला बटन दाबायचंय ते फक्त बटन नाही दाबायचं, गॅस सिलेंडरचं बटन दाबणं आपल्यासोबत बदमाशी करणाऱ्या रानबोक्यांचा गळा दाबल्यासारखं आहे. तर त्यांचा गळा दाबायचा असेल तर वकील म्हणून मला काही सांगता येत नाही तुम्हाला की गळा दाबा कुणाचा. पण बाबासाहेब आंबेडकरांनी ताकद दिली तुमच्या हातात. तुमचा शत्रू 2 फुटावर असेल तर तलवारीनं मारता येईल, तुमचा शत्रू 100 फुटावर असेल तर बंदुकीनं मारता येईल. पण आपले जे शत्रू आहेत ते मुंबईमध्ये बसलेत, ते दिल्लीमध्ये बसलेत. म्हणून तुमच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांनी एक ताकद दिली आहे, बटन गंगाचाळीत दाबायचं, दुश्मन मुंबईमध्ये मरतो. मोहनराव हंबर्डे तिकडच, तुम्ही खटाखट खटाखट बटन दाबा, ते पटापट पटापट मारतात. पण बटन सिलेंडरच नाही तर जाताल पंजाच्या छक्क्याच्या नादी बाबा, काही सांगता येत नाही. लोकल डोक्याला ताप आहे काही काही आपल्या. अरे शांत रे बाबा, रात्रीच्या वेळेला तू, सकाळी बोलू आपण सगळं. आपल्या सगळ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 20 तारखेला कुठल्याही आपण अपप्रचाराला बळी पडू नका. मतदारसंघ प्रचंड मोठा आहे, प्रत्येक माणसाकडे आपल्याला वारंवार येता येणार नाही. आता सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पत्नी म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांच्या नातसून अंजलीताई आंबेडकर सुद्धा आपल्या सभेकडे येण्यासाठी निघाल्या आहेत. पण जरा वेळ आणि रस्ता या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना इथं पोहोचायला किती वेळ लागेल मला सांगता येणार नाही. पण बाळासाहेब आंबेडकरांसाठी पूर्ण मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांच्या अशा शेकडो बैठका प्रत्येक गावामध्ये वस्तीमध्ये सुरू आहेत. मला वाटतं मी अधिकचं जास्तीचं न बोलता मी आपल्या सगळ्यांकडून शेवटची अपेक्षा व्यक्त करतो. आमचा एक शायर भीमराव अल्लीपुरी म्हणतो की शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो, शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो. बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो. और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, ए भीम के बच्चों उस व्यवस्था को आग लगा दो, उस व्यवस्था को आग लगा दो. ज्या ब्राह्मणवादी व्यवस्थेनं तुम्हाला आम्हाला गरीब गुलाम लाचार बनवलं, ज्या ब्राह्मणवादी व्यवस्थेनं आपल्यावर अन्याय अत्याचार केले, हजारो वर्ष आपल्याला मागासवर्गीय ठेवलं. मी नांदेडमध्ये जेव्हाही येतो मला या गोष्टीचं वाईट वाटतं की नांदेडचा मुख्य रस्ता सोडल्यानंतर देगाव चाळ असेल, गंगा चाळ असेल, मावल्यांनो इकडे आल्यानंतर मला आजही वाटतं, मी राहायला पुण्यामध्ये आहे, इकडे आल्यानंतर मला वाटतं की लोक याला शहर म्हणतात कसं, काही शहर आहे का? काय आपल्या शहराची अवस्था आहे? शहराच्या नावाखाली भकास करून ठेवलंय सगळं नांदेड. नांदेड मधल्या मुठभर लोकांचा विकास झालेला आहे. या भागातल्या तुमच्या माझ्या सर्वसामान्य कुठल्याही समाजातल्या माणसाला कोणत्याही सुविधा देण्यामध्ये आजपर्यंत या लोकांनी चांगल्या सुविधा दिलेल्या नाही आहेत. तुम्ही या पुण्याला बघा, मुंबईला बघा, नाशिक बघा, ठाणे बघा, पिंपरी चिंचवड बघा, सगळे चकचकीत शहर आहेत. तिथला सामान्यातला सामान्य माणूस महिन्याला 30-40 हजार रुपये कमवतो. साधा मजूर सुद्धा तिकडे 30-40 हजार रुपये कमवतो. अरे इकडं आपण 10-12 तास जनावरासारखं काम केलं तरी आपल्या घरातल्या चुली पेटण्याची शक्यता नाही. हा सगळ्या नांदेडला बर्बाद करणारे ग्रहण लागलेले इथले जे नेते आहेत, या सगळ्या नेत्यांचा येत्या काळामध्ये आपण बंदोबस्त करूया एवढीच आपल्याला विनंती करतो. महिला मला अंधारामध्ये काही जास्त दिसत नाही, पण त्या 1,500 रुपयाच्या काही नादी लागू नका. हे 1,500 रुपये
रुपये वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर साहेबांनी घोषणा केली आहे. तुम्ही गॅस सिलेंडरचं बटन दाबा, प्रत्येक महिलेच्या खात्यावर महिन्याला 4,000 रुपये टाकण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यामुळे हे काही 1,500 रुपयात कुठलं घर चलत नाही, आम्हाला चांगलं माहिती आहे. आता गॅस सिलेंडरच 1,000 रुपयाला आहे, काय साठायचं का 1,500 रुपयाला? त्यामुळे आपल्याला एका हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातानं उचलून न्यायचं. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं धोरण हे फक्त आपल्याला या निवडणुकांच्या तोंडावर आपल्या डोळ्यामध्ये धुळफेक करणारं धोरण आहे. हे 70 वर्षांना राज्य करतायत. हे काही नवीन पक्ष नाही आहेत, हे काही नवीन नेते नाही आहेत. यांनी सरकार बनवलेली आहेत. निवडणुकांच्या अगोदर जर तुम्ही लोकांचं खरंच काम केलं असतं तर आम्हाला सुद्धा मतं मागण्याची हिंमत झाली नसती. पण तुमच्या सगळ्यांचे घरं पाहिल्यानंतर, तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहिल्यानंतर, हे रडके चेहरे पाहिल्यानंतर आम्हाला माहिती आहे तुमच्या चेहऱ्यावर जर हास्य फुलवायचं असेल, तुमच्या रडक्या चेहऱ्याला जर हसवायचं असेल, तुमची दरिद्री आणि बर्बादी आणि गरिबी जर संपवायची असेल तर आपल्या हातात एकच ताकद आहे, ती आहे बटन. पहिलं समजून घ्या. ही दिवाळी, दसरा, ईद, कोणताच नेता कुठल्या सणाला, उत्सवाला तुमच्या दरवाजात येऊन उभा होत नाही. हा फक्त मतदानालाच रती महारती दरवाजा पुढे उभा असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना हात जोडून उभं केलं तुमच्या दरवाजामध्ये. या एकमेव ताकदीला समजून घ्या. आपल्याकडे काहीच ताकद नाही. जर आपल्याला मतदानाचा अधिकार नसता तर आपलं तोंड बघायला तरी कोणी आलं असतं का? आलं असतं कोण? कोई नहीं आता था. ये वोट की पावर है, इसकी वजह से वो हमारे सामने झुकते हैं. एक दिन के लिए झुकते हैं. ज्या दिवशी ते आपल्या पुढे झुकतात त्या दिवशी आपण त्यांना संपवण्याच्या ऐवजी आपण त्यांना ताकद देतो आणि मग परत हे 5 वर्ष आपल्यावर राज्य करतात. म्हणून मी जास्त आपल्याकडं पांगवत नाही. महिला मंडळ बसले, त्यांना एक शेवटची विनंती करून थांबतो. कारण काँग्रेसचे आणि भाजपचे पांढरे कपडे घालून जे पुढारी आहेत ते आता आपल्या वस्त्यांमध्ये जातात. मुस्लिमांच्या वस्त्या बघा, आपल्या वस्त्या बघा, सगळ्या वस्त्या अत्यंत घाण वस्त्या करून ठेवलेल्या आहेत. खरंय की खोटं? नुसतं धूळ, खड्डे आणि नाल्या आणि कचरा कुंड्या. अरे नेमका आमच्या वस्तीमध्ये स्वच्छता का नाही? एक सुद्धा वस्ती अशी चकचकीत नाही. अरे तुम्हाला आम्ही काहीच मागत नाही साल्यांनो, कमीत कमी चांगला रोड तरी बांधा. तुम्ही कमीत कमी आम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी तरी द्या. तुम्ही आम्हाला कमीत कमी 24 तास लाईट तरी द्या. ही माणसं आपल्याला साध्या सुद्धा सुविधा देत नाहीत. जर तुमच्या आजूबाजूला मलेरियानं, डेंग्यूनं मेलेली माणसं असतील तर मलेरिया आणि डेंग्यू म्हणजे मच्छरामुळे मरतात. म्हणजे आमचं अर्ध रक्त अशोक चव्हाणनं पेलं, प्रताप पाटील चिखलीकरनं पेलं आणि अर्ध रक्त मच्छरांनी पेलं. या प्रत्येक वस्तीमध्ये जी घाण साचली आहे ही घाणेरडं करून ठेवलाय सगळं नांदेड. अबे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. या निवडणुका घाला चुलीत, पण कमीत कमी तुम्हाला या शहराची स्वच्छता करण्याची सुद्धा जर तुम्हाला सुदबुद्धी नसेल तर अशा सगळ्या घाणेरड्या लोकांना 20 तारखेला मातीत गाडण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण करूया. एवढंच या ठिकाणी बोलतो कारण आपल्या वस्त्यामध्ये जशा वस्त्या घाण राहतात तसं आपली लहान लहान पोरं इथे दिसतायत. आता मला 2, 4, 5 पोरं, आपल्या लहान पोरांच्या नाकातून, एका नाकातून गंगा आणि एका नाकातून जमुना. काँग्रेसचे आणि बीजेपीचे नेते एका वस्तीमध्ये गेले, आपली तिकडली उत्तर नांदेड मधली, आणि शेंबडानं बरबटलेलं बारकं पोरग खांद्यावर घेतलं आणि त्याची पप्पी घेतली. बरं पप्पी घेतली तर घेतली, चुप बसाव का नाही? त्या पोराच्या आईला म्हणतात तुमच्या पोराची पप्पी गोड आहे. आता ती बिचारी आई काही शांत बसली नाही. पत्रकार तिच्याकडे गेले आणि म्हटले, हे मोठ्या नेत्यानं तुमच्या पोराची पप्पी घेतली, तुम्हाला कसं वाटलं? ती आई म्हणली, खूप बरं वाटलं मला, पण नेता खोटा बोलला म्हणे, मला काय आवडलं नाही. ते पत्रकार म्हणले, काय खोटा बोलला? ते काय नाही म्हणे, माझ्या पोराची पप्पी गोड म्हणला. मग काय झालं? ती आई त्या पत्रकारांना म्हटली की शेंबडाची पप्पी कुठं गोड लागते का? काय एवढं खोटं बोलायचं काय म्हणे? अरे तुमच्या शेंबडानं मेकडानं बरबटलेल्या लहान पोरांच्या पप्प्या घ्यायला पण त्यांना गुडघ्यावर कोणी आणलं? बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुडघ्यावर आणलेलं आहे. म्हणून त्या सगळ्या बदमाश पुढाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी भाषण चालत राहतील, उपोषण चालत राहतील, मोर्चे चालत राहतील, हातभर लोक भाषण करतात आणि निवडणुकीच्या काळामध्ये या बदमाशांच्या पाठीमागं गोंडा गोळत राहतात. त्या सुद्धा गल्ली बोळातल्या बदमाशापासून सावधान राहा, कारण आपल्या सगळ्यांची सुरक्षा ही मताच्या ताकदीमध्ये आहे. मी एक वकील म्हणून, वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून तुम्हा सगळ्यांना सुरक्षा देण्यासाठी बोलत आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या हजारो वकिलांची फौज महाराष्ट्रामध्ये उभी केली आहे. वंचित बहुजन आघाडीला मानणारा, प्रकाश आंबेडकरांसोबत असणारा कुठल्याही जाती धर्मातला कुठलाही माणूस असेल, त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर या महाराष्ट्राला पेटवायची ताकद प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे. त्यामुळे कुणी कोणत्याही बदमाशाला न घाबरता,
कुणाच्या दादागिरीला न जुमानता तुम्ही सर्वजण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहाल. मला शेवटचं वचन द्या, मी माझे 2 शब्द थांबवतो. दोन्ही हात वर करून वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा जय भीम, जय संविधान, खुदा हाफिज.